सूर्य, चंद्र व पृथ्वी या धड्याच्या पुढच्या विभागात प्रवेश करतो. चला. आता आपण काय काय बघितलं तर आपण थोडस पृथ्वीचं परिवलन चा अभ्यास केला, थोडासा चंद्रांच्या कलेचा अभ्यास केला, सूर्यग्रहण बघितलं की कशा रीतीने ते होतं. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत चंद्रग्रहणाच्या साठी काय काय होतं, कोणती स्थिती उद्भवते, त्याच्यानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण. पण हे सगळं समजवण्याच्या अगोदर आपण थोडस बघणार आहोत की थोडीशी आपण चंद्राबद्दलची थोडासा आढावा घेऊ, अपभू उपभू स्थितीचा की काय काय घडतंय त्याच्यामध्ये. तर काही वेळा चंद्र हा पृथ्वीपासून अपभू स्थितीत जातो, अपभू स्थितीत असतो. म्हणजे कोणती स्थिती सांगा बघू. आपण शिकलोय, आता शिकलोय आपण, बरोबर. म्हणजे तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, बरोबर अगदी. तर आता ही पृथ्वी आहे, बरोबर. ही पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीपासून जर तो लांब असा गेला चंद्र, तर साहजिकच आहे की त्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत येईपर्यंत अवकाशातच संपून जातो, कारण लांब आहे ना तो, ती स्थिती त्याची आहे तशी, त्याच्यामुळे तो लांब आहे. तर ती अवकाशातच संपते, त्याची दाट जी सावली असते ती पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही. मग अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते आणि ही स्थिती असते कंकणाकृती सूर्यग्रहणाची. आता आलं लक्षात की आपण आपल्याला कुठं बसून कुठेपर्यंत पोहोचायचं, बरोबर. आता पुढे, आणि कंकणाकृती सूर्यग्रहण हे फार क्वचितच दिसते. म्हणजे आपल्याला खंडग्रास, खग्रास सूर्यग्रहण हे आपल्याला ग्रहण आपले ओळखीचे आहेत, आपल्याला दिसतात. पण कंकणाकृती आहे हे थोडस दुर्मिळ आहे. हे सूर्यग्रहण थोडस दुर्मिळ आहे दिसायला आणि ते क्वचितच दिसत. आता आपण पुढे जाऊया. आले लक्षात. तर आता ही कंकणाकृती ग्रहणाची थोडीशी कृती आहे, म्हणजे आपली चित्र आहे आपल्या उपक्रमातलं. चंद्र, पृथ्वी आणि जिथं अगदी विरळ भाग आहे, म्हणजे विरळ भाग कसा झाला, कारण चंद्र पृथ्वीपासून खूप लांब गेलेला आहे. तर त्या स्थितीमध्ये असताना ह्या पृथ्वीच्या, आपण पृथ्वीवर आहोत, तर आपल्याला इथून सूर्य कसा दिसतोय, अगदी कंकणाकृती, म्हणजे अगदी थोडीशी कड दिसते आपल्याला सूर्याची. म्हणून हे ग्रहण ओळखलं जातं कंकणाकृती सूर्यग्रहण. आता आलं लक्षात. चला पुढे जाऊया. आता आपण जाणार आहोत चंद्रग्रहणाकडे. चला तर आता ह्याचं तिकीट काढूया विद्यार्थी मित्रांनो. चला. तर चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो, विस्तारित जे करण आहे आपलं, विस्तारित करण आहे, स्पष्टीकरण आहे, ते थोडस कधी कधी गोंधळाचं होतं की परिभ्रमण, परिवलन, सूर्य, चंद्र सगळे भेळमिसळ होतात. म्हणून मी एक एक मुद्दा स्पष्ट करून सांगते. आपण वेगवेगळीच तिकीट काढतो. सूर्यग्रहणाच्या अभ्यास करताना आपण त्याचं तिकीट काढलं होतं, त्यांच्याकडे गेलो. आता आपण चंद्रग्रहणाचा अभ्यास करत आहोत, तर त्याचं तिकीट घेतलेलं आहे. चंद्र जेव्हा परिभ्रमण मार्गावरून असा जात असतो त्यावेळेस तो कधी कधी पृथ्वीच्या छायेमध्ये प्रवेश करतो, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये तो येतो, तेव्हा चंद्रग्रहण घडून येतं. मग आता ह्याचे पण प्रकार आहेत चंद्रग्रहणाचे, ते आपण आता पुढे बघूया. अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक आहे, हे चंद्र घडून आणण्यासाठी. कसं? चंद्र, सूर्य आणि पृथ्वी तिघ पण एकाच पातळी. ते तर आपण आता पहिल्यापासून आपण बघत आलो की ग्रहण कशी होतात, तर ती जेव्हा एकाच पातळीत एकाच रेषेवर येतात त्याच वेळेस ग्रहण घडून येतात. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग हा पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. जेव्हा पौर्णिमेचा आपण चंद्र बघतो तेव्हा तो निश्चितच त्याचा जो मार्ग आहे चालण्याचा, प्रदक्षिणेचा,
हा पृथ्वीच्या दाट अगदी सावलीतून तो जात असतो. त्यावेळी त्यावेळेस तो पूर्णपणे झाकला जातो. कोण? चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि त्याला खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. काय म्हणतात? खग्रास चंद्रग्रहण. बरोबर. तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला जाऊ, काहीसा थोड्या प्रमाणात. आता हा पूर्णपणे झाकला गेला, खग्रास चंद्रग्रहण झालं, आणि काहीसा थोडासा भाग त्याचा फक्त झाकला गेला, तर त्यावेळेस खंडग्रास चंद्रग्रहण. आलं लक्षात फरक? पूर्णपणे झाकला गेला खग्रास, थोड्याशा प्रमाणात झाकला गेला खंडग्रास. खग्रास खंडग्रास लक्षात घ्या, दोन्ही पण व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहेत. आलं पूर्णपणे लक्षामध्ये? चला पुढे जाऊया. आता एक अतिशय जवळून असा चित्र मी ह्या उपक्रमात आहे, आपण बघतोय आपल्या अभ्यासक्रमातलं. खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण. सूर्य एका बाजूला आहे मुख्य, मध्ये पृथ्वी आहे. पृथ्वीवरचं तिचं ते प्रकाशाचे झोत कसे आपल्या सूर्याचे गेलेले आहेत, आणि पुढे आपला चंद्र पण दिसतोय, आणि तिथेच तो थोडा त्या तिच्या कक्षेत आलेला आहे ना तो, त्या पृथ्वीच्या आपल्या. तर पृथ्वीचा जेव्हा जास्तीत जास्त पूर्णपणे झाकला गेलाय तो खग्रास, आणि थोडासा झाकला गेलाय ते बघा अर्धाच भाग दिसतोय. बघितलं? नीट लक्ष द्या मी जे बोलते ते, कारण मी दाखवताना बोलते सुद्धा आहे. तर ते जे थोडासाच भाग झाकला गेलेला आहे तो आहे खंडग्रास चंद्रग्रहणाचा. लक्षात आलं? फरक बघा, पूर्णपणे खग्रास, थोडासा झाकला गेलेला खंडग्रास. आलं लक्षात? बरोबर. चला पुढे जाऊया. आता थोडेसे प्रश्न उत्तर. कंकणाकृती सूर्यग्रहणाचं थोडीशी माहिती घ्यायची आहे तुम्हाला. त्याच्यानंतर चंद्रग्रहण हे केव्हा घडून येतं, आणि खंडग्रास चंद्रग्रहण हे केव्हा, म्हणजे काय स्थिती असते, ते केव्हा होते ते लिहायचंय तुम्हाला. आलं लक्षात? चला आता आपण आपल्या पुढील उपक्रमात प्रवेश करूया. चला तर.